दोन वर्तुळांची त्रिज्या अनुक्रमे 14 सेंटीमीटर व 21 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर किती? आता परिघ आपल्याला परिघाचं सूत्र माहिती आहे 2 पाय आर आणि दोन वर्तुळ दिली ज्यांची त्रिज्या अनुक्रमे 14 सेंटीमीटर आणि 21 सेंटीमीटर आहे. तर पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आपण R1 घेऊया 14 सेंटीमीटर आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2 म्हणजेच 21 सेंटीमीटर. आता गुणोत्तर म्हणजे अंश आणि छेद. तर 2 पाय R1 हे झालं पहिल्या वर्तुळाचं परिघ आणि 2 पाय R2 दुसऱ्या वर्तुळाचं परिघ. आता यामध्ये हे 2 पाय कॅन्सल आहेत, समान आहेत तर कॅन्सल होतील. मग आपल्याकडे राहील R1 छेद R2. मग R1 आहे 14 आणि R2 आहे 21. 14 आणि 7ला जर 14 आणि 21ला 7ने भाग दिला तर 7 दुनी 14 आणि 7 त्रिक 21. तर मग आपल्याला इथे गुणोत्तर किती मिळालं? 2 2 3. बघूया पुढील प्रश्न. खालील आकृतीत मेजरमेंट ऑफ अँगल COA म्हणजे या अँगलचे COA चे माप दिलेले आहे 90 अंश. तर रेख AC ला काय म्हणता येईल? ठीक आहे. आता यामध्ये हा जो O आहे, O हा वर्तुळाचा केंद्र आहे म्हणजे सेंटर आहे. त्यानंतर A आणि C हे वर्तुळावरील बिंदू आहेत. ठीक आहे. हा A आणि C हे वर्तुळावरील दोन बिंदू आहेत आणि ही जी AC रेषा आहे ही केंद्रातून जात नाही. बघा, ही जी AC रेषा आहे ही केंद्रातून जात नाही कारण या वर्तुळाचा केंद्र कुठे आहे? हा इथे O आहे. ठीक आहे. मग आता केंद्रातून जात नाही म्हणजे व्यास नाही. ठीक आहे. तर हे फक्त दोन्ही बिंदूंना जोडणारी एक रेषा आहे. मग वर्तुळाला दोन ठिकाणी छेदते. बघा, हे A आणि C दोन ठिकाणी म्हणजे एक तर या A बिंदूवर छेदते आणि दुसरी या C बिंदूवर छेदते. म्हणून ही स्पर्शिका नाही. ठीक आहे. रेख AC ही A बिंदूवर आणि C बिंदूवर छेदत असल्यामुळे म्हणजे दोन ठिकाणी छेदत असल्यामुळे ती स्पर्शिका होणार नाही. कारण स्पर्शिका फक्त एकाच बिंदूला स्पर्श करते. ठीक आहे. आणि ही त्रिज्या नाही. त्रिज्या का नाही? कारण त्रिज्या कशी असते? त्रिज्या ही वर्तुळाच्या केंद्रापासून ठीक आहे वर्तुळावरील कोणत्याही बिंदूपर्यंत असते. ठीक आहे. ही झाली त्रिज्या. म्हणजे ही त्रिज्या सुद्धा नाही. व्यास तर नाही. व्यास का नाही? कारण ही केंद्रातून जाणारी रेषा नाही. ठीक आहे. म्हणून हे व्यास सुद्धा नाही. मग या प्रश्नाचं उत्तर आहे वर्तुळ पाकळी. बघूया पुढील प्रश्न. समद्विभुज त्रिकोणाची समान बाजू 10 सेंटीमीटर व असमान बाजू 8 सेंटीमीटर आहे. तर त्रिकोण ABD ची परिमिती किती? परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. आता समान बाजू म्हणजे ही आहे 10 सेंटीमीटर आणि ही आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि असमान बाजू म्हणजे ही आहे 8 सेंटीमीटर. मग परिमिती म्हणजे या तिघांची बेरीज करायची. तिघांची बेरीज म्हणजे 10 अधिक 10 20, 20 आणि 8 28. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 28 सेंटीमीटर. बघूया चौथं गणित. खालील आकृतीत रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. दिलेला ही जी आकृती ही आयताची, कारण इथे लांबी आहे 14 आणि रुंदी आहे लांबी आहे 20 आणि रुंदी आहे 14. मग यामध्ये BD 14 सेंटीमीटर आहे तर याचा अर्थ A आणि C हे सुद्धा किती येणार? 14 सेंटीमीटरच येणार. आणि आयताचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे लांबी गुणिला रुंदी. लांबी आहे 20, रुंदी आहे 14. मग 20 गुणिले 14 गुणिला 2 28 म्हणजे क्षेत्रफळ येते 280 चौरस सेंटीमीटर. आता या ठिकाणी हे जे दोन अर्धवर्तुळ आहेत, एक हा आहे अर्धवर्तुळ आणि दुसरा या ठिकाणी. मग हे जे दोन अर्धवर्तुळे या दोन अर्धवर्तुळांची मिळून एक पूर्ण वर्तुळ बनते. म्हणजे आपल्याला या पूर्ण वर्तुळाचे सुद्धा क्षेत्रफळ काढावे लागणार. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग, पायची किंमत 22/7 गुणेला आता या ठिकाणी व्यास. ठीक आहे. त्रिज्या आपल्याला व्यास म्हणजे D ची किंमत आहे 14 सेंटीमीटर. व्यास आहे 14 सेंटीमीटर. तर R किती येणार? R ची किंमत येणार 7. म्हणून R चा वर्ग तर 7चा वर्ग, 7चा वर्ग 49. आता या 49ला 7ने भाग द्या, भाग बसतो 7चा आणि 22 गुणिला 7 गुणाकार येतो 154. ठीक आहे.
154. मग आपल्याला यामधल्या छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर हे आयताचे क्षेत्रफळ 280 मधून हे 2 अर्धवर्तुळांचं मिळून एक वर्तुळ होईल. त्याचं क्षेत्रफळ आहे 154. तर हे वजा करावं लागणार. म्हणजे आपल्याला वजाबाकी करा. 280 वजा 154. ठीक आहे. वजाबाकी केल्यावर आपल्याला उत्तर मिळेल 126 चौरस सेंटीमीटर. धन्यवाद.